रत्नागिरीत सततच्या पावसामुळे भात पीक मातीमोल झालंय। रत्नागिरीतील 170 गावांमधील शेतकऱ्यांना या पावसाचा फटका बसलेला आहे। शेतातल्या उभ्या भात पिकाला पुन्हा एकदा कोंब फुटलेत। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मनोज लेले यांनी। पडणाऱ्या पावसामुळे कोकणातील भात पीक हे मातीमोल झाल्याचं पाहायला मिळतंय। आपण रत्नागिरी जवळच्या चिंचखरी या गावामध्ये आलेलो आहोत आणि पूर्णतः अगदी पालघर पासून ते सिंधुदुर्ग पर्यंत कोकणातल्या शेताची हीच अवस्था आहे। कोकणात भात हे मुख्य पीक आणि सध्या जे उभं असलेलं भात पीक होतं ते गेल्या 9 दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे या ठिकाणी बघू शकता की उभ्या भात शेतीला सुद्धा या ठिकाणी कोंब आलेले पाहायला मिळतात। तर अजूनही शेतकऱ्याच्या शेतामध्ये जवळपास ढोपरभर पाणी आहे। भात पिकासंदर्भातील नुकसान भरपाई मिळावीच, परंतु ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी सुद्धा कोकणामधून शेतकरी वर्ग या ठिकाणी करताना पाहायला मिळतोय। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी।